श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्रीसरस्वत्यै नमः। श्रीगुरुभ्यो नमः। वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः। गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय। श्री स्वामी समर्थ। बाळप्पा महाराजांचे चरित्र आपण बघतोय। बाळप्पा महाराजांचे चरित्र इतके सण बघतोय, याच्या पाठीमागचं महत्त्वाचं कारण हे की स्वामींचे जे निकटवरचे शिष्य आहेत त्यांच्यामध्ये सर्वात अधिकारी शिष्य जर म्हटलं तर बाळप्पा महाराजच आहेत. कारण की स्वामी असतानाही बाळप्पा महाराजांनी स्वामी कार्य तर केलं, पण स्वामींनी लौकिक देह जेव्हा काम थांबवलं तेव्हा देखील स्वामी कार्याचीच पताका स्वतःच्या खांद्यावर घेऊन बाळप्पा महाराजांनी फार मोठं कार्य केलेलं आहे. आणि आपण नेहमी बघतो की स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेलं. तर एवढी मोठी फलश्रुती ही स्वामी चरित्राची आहे. आणि स्वामी चरित्रामध्ये येणार हे स्वामी चरित्रातले जे एक एक कलाकार आहेत, एक एक जे पात्र आहेत किंवा एक एक जे शिष्यमंडळी आहेत त्यांना किती नावं द्यावेत तेवढा प्रश्न आहे. पण ह्या सर्वांच्या चरित्रातनं आपल्याला स्वामी समजतात. आणि स्वामी आणि बाळप्पामधलं जे नातं आहे त्याला इतके पैलू आहेत की जेवढं समजून घेऊ तेवढं कमी आहे. म्हणून आपल्याला बाळप्पांचं देखील गुणगान हे करतोय. अजून थोडे भाग राहिलेत आता, कारण की बराचसा टप्पा आता पूर्ण झाला आहे. मागच्या भागात आपण पाहिलं होतं की हाक्याच्या मारुतीच्या मंदिरामध्ये बाळप्पा महाराजांचं अनुष्ठान व्यवस्थित चाललेलं आहे आणि स्वामी महाराजांनी त्याचा हिशोब घ्यायला देखील सुरुवात केलेली आहे. इकडे आपण पाहिलं होतं की सुंदराबाईंना स्वामींनी त्यांच्या सेवेतून दूर केलं आहे. चोळप्पांना आधीच दूर केलं होतं. आता प्रश्न हा निर्माण झाला की स्वामींचं कार्य दिवसेंदिवस वाढतंय, मठामध्ये गर्दी दिवसेंदिवस वाढते आहे आणि हा सगळा व्याप जो आहे तो सांभाळायचा कुणी आणि कसा. तर अक्कलकोटचे जे महाराज्ञी होत्या तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वामींच्या आदेशानुसार त्या ठिकाणी जी व्यवस्था करण्यात आली त्याच्यामध्ये बाळप्पा महाराज एक, गणपतराव मुळे एक आणि जगन्नाथ म्हणून एक सेवेकरी आहेत. या तिघांनी स्वामी कार्याची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आणि हे पंचमंडळी त्यांना तिथे मदतीसाठी दिली होती. त्याशिवाय तिथे मठामध्ये येणाऱ्या जाणाऱ्यांचा हिशोब ठेवायसाठी कारकून देखील त्या ठिकाणी राजव्यवस्थेने नेमून दिले होते. या सगळ्या पार्श्वभूमीवरती तिथे कार्याची घडी आता पुन्हा एकदा व्यवस्थित बसायला सुरुवात झाली. इकडे बाळप्पा महाराजांचं हाक्याच्या मारुती मंदिराचं अनुष्ठान देखील सुरूच आहे आणि इकडे संपूर्ण मठाची जबाबदारी ह्या तिघांनी घेतली आहे. आपण मागच्या भागात पाहिलं होतं की त्यांनी कुठल्याही प्रकारे त्याबदल्या वेतन किंवा मोबदला घ्यायला नकार दिला. राजसत्तेने सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला याच्याबद्दल वेतन देऊ, पण या तिघांनी सांगितलं की स्वामी कार्यासाठी आम्ही काही मोबदला घेणार नाही, वेतन घेणार नाही. अशा प्रकारे मग मठाची घडी आता व्यवस्थित बसायला सुरुवात झाली. इकडे काय झालं की आपण मागे हिशोब बराच वेळा चर्चा केली होती ना. तर हिशोब जो आहे तर बाळप्पाच्या टिपण स्वामींना देत होते आणि स्वामींनी त्यांच्या मनामध्ये जे ठरवलं होतं की आपल्याला बाळप्पाकडनं एवढं जप करून घ्यायचं आहे, ती संख्येची आता पूर्तता व्हायची वेळ आली होती. आणि मग प्रश्न हा आहे की आपण जेव्हा एखादा यज्ञ, याग, अनुष्ठान, सेवा करतो तर त्याची सांगता करावी लागते आणि त्या ठिकाणी मग त्या सांगतेचा उत्सव व्हावा लागतो. आता स्वामी महाराजांनी स्वतः ज्यावेळेला अनुष्ठान बाळप्पाकडनं करून घेतलं तर त्यावेळेला सगळ्याची काळजी स्वामींनाच. बाळप्पा महाराज तर आपण पाहिलं की गर्भश्रीमंत होते, परंतु जेव्हा ते अक्कलकोटात दरबारात सेवेला आले तर त्यांनी पगारालाही नकार दिला. म्हणजे त्यांच्याजवळ असं आहे सगळं, त्यांना काहीच नाही अशी परिस्थिती आहे. तर त्या काळामध्ये सोलापूरहून एक सेवेकरी आला, कल्याणप्पा म्हणून. तो कल्याणप्पा नावाचा जो सेवेकरी आहे तेव्हा स्वामींच्या निष्ठावान सेवेकऱ्यांपैकी होता. त्यांनी स्वामींच्या समोर नतमस्तक झाला, स्वामींचं दर्शन घेतलं आणि स्वामींनी त्याला काय सांगावं की म्हणे हाक्याच्या मारुतीमध्ये ते अनुष्ठान चालू आहे ना, त्याची सांगता करायची आहे म्हणे, तर अन्नदान वगैरे करायचं बघा जरा. तर स्वामींच्या वाणीतून निघाला शब्द आहे तो खाली टाकता येत नाही, त्याचा आदरच करावा लागतो. आणि हा जो कल्याणप्पा आहे याची परिस्थिती जी म्हणते.
आता स्वामींचं नियोजन आहे. स्वामींकडे येणाऱ्या सेवेकऱ्यांमध्ये गर्भश्रीमंतांपासून कफल्लक फकीरापर्यंत सगळे यायचे. सेवा कोणाकडनं करून घ्यायची हा अधिकार स्वामींचा. भाग्य त्याचं उदयाला आलं होतं. जो सोलापूरून आलेला सेवेकरी होता कल्याणप्पा, त्यांनी स्वामींचा शब्द सरदार का हुकुम सर आखोपर आपण जसं म्हणतो आपण सिनेमामध्ये, तसं स्वामींचा हुकुम त्यांनी सर आखोपर म्हणत घेतला. आणि त्याच्याजवळ पैशाची वाणवा होती. त्यांनी काय केलं की त्याचा एक चांदीचा अलंकार होता, त्याला चौक म्हणून नाव दिलेलं आहे. तर हा चांदीचा अलंकार त्यांनी तिथे स्थानिक सावकाराकडे गहाण ठेवला आणि त्याच्यातनं पैशाची व्यवस्था केली. आणि स्वामींच्या इच्छेनुसार, स्वामींच्या आदेशानुसार एक व्यवस्थित अन्नदान त्या ठिकाणी हाक्याच्या मारुती मंदिराच्या अनुष्ठानासंदर्भात करून घेतलं स्वामींनी. अशा प्रकारे बाळप्पाच्या त्या अनुष्ठानाची पूर्तता झाली. आता मठाचा कारभार व्यवस्थित सुरू झाला, सगळ्या गोष्टी मार्गी लागल्या. अशाच नेमकं काय घडावं, स्वामींनी संकेत द्यायला सुरुवात केली. जवळपास घटनेच्या 1 वर्ष आधीपासूनच आता आमचं देहरूपाने कार्य पूर्ण होत आलेलं आहे. अशा प्रकारचे संकेत स्वामींनी द्यायला सुरुवात केली. आणि आपण मागे बघतच आलो आहे की स्वामींचे संकेत समजायला इतके सोपे नव्हते. बाळप्पाच्या निष्ठा तेवढ्या कच्च्या नव्हत्या. बाळप्पांना कळून चुकलं ह्याच्यातनं स्वामींना काय सांगायचं आहे. त्या काळामध्ये अनेक घटना घडल्या. स्वामींनी सांगितलं, अरे बाळ्या, आम्हाला दूर दूर लांब वर जायचं आहे, आमच्यावर येशील ना. बाळप्पा महाराजांनी त्यातनं काय अर्थ काढायचा तो काढला. आणि ह्याच काळामध्ये आणखीन एक छोटी मोठी घटना अशी घडली की बऱ्याच काळापूर्वी एकदा स्वामींच्या दरबारामध्ये विषय असा होता की बाळप्पाचं कुटुंब परिवार कुठे. तर ती ही घटना 5-7 वर्षापूर्वीची आहे. त्यावेळेस स्वामींनी सांगितलं होतं की बाळप्पाचं कुटुंब परिवार आहे तिथे आनंदात आहे, बाळप्पाला तिथे जायची गरज नाही आहे. पण तो क्षण आला जेव्हा स्वामींच्या इच्छेनुसार बाळप्पांनी त्यांच्या कुटुंबियांना हवेरीहून अक्कलकोटला बोलावून घेतलं. स्वामींनी नावं देखील 5-7 वर्षापूर्वी सांगितले होते, गंगा आणि भागीरथी. त्यातलं एक होतं बाळप्पाच्या धर्मपत्नींचं नाव होतं, एक होतं मातोश्रींचं नाव. या सगळ्यांना बोलावून घेतलं. आणि मग बाळप्पाचा एक मुलगा होता, त्याला चोळप्पाचा नात चोळप्पाची जी मुलगी आहे तिचा, चोळप्पाच्या जावाचं नाव होतं श्रीपाद भट्ट. आपण मागे त्यांचा उल्लेख पाहिलेला आहे. हा श्रीपाद भट्टांची मुलगी आणि बाळप्पांचा मुलगा असा विवाह संबंध या ठिकाणी घडून आला. आणि जे बाळप्पा आणि चोळप्पा जे स्वामींचे निकटवर्तीय शिष्य आहेत त्यांच्यामध्ये रक्ताचा ऋणानुबंध देखील या ठिकाणी बांधला गेला. आणि इकडे हळूहळू स्वामी आणखीन वेगळे वेगळे संकेत येऊन हे सांगायला लागले की आता आमचं इथलं कार्यभार पूर्ण होत आलेला आहे. या काळामध्ये सुंदराबाईची गच्छंती झालेली होती. चोळप्पा महाराज निघून गेलेले होते सेवेतून. चोळप्पाला फक्त दर्शनाची परवानगी होती. आणि स्वामींनी सांगायला सुरुवात केली की आता आमची जायची वेळ झाली, आमची जायची वेळ झाली आहे. त्याच्यामुळे सगळेजणांना हुरहुर लागली होती एक प्रकारची. आणि ह्या काळामध्ये मग बाळप्पांनी काय केलं, एक नवीनच व्रत घेतलं. दिवसभरामध्ये फक्त एकदा शेंगदाणे आणि पाणी एवढंच अन्न ग्रहण करायला सुरुवात केली. आणि तो एवढ्या अल्प आहारावरती राहण्याचा जो बाळप्पांचा प्रयोग होता तो त्याच्यानंतर कैक वर्ष बाळप्पांनी चालवलं. जवळजवळ उरलेलं संपूर्ण बाळप्पाचं आयुष्य जे त्यांनी तेवढाच आहार ठेवला होता. मूठभर शेंगदाणे आणि घोडभर पाणी. पाणी दिवसभर पितात ते जण, पण अन्न एवढंच, शेंगदाणे आणि पाणी एवढ्या अन्नावरती. नंतर कालांतराने काळाच्या ओघामध्ये स्वामींनी त्यांचा देह देखील त्या ठिकाणी पूर्णत्वाला नेला. जी लीला आहे लौकिक देहाच्या संदर्भात ती पूर्ण केली. आणि त्या ठिकाणी मग अक्कलकोटामध्ये हळूहळू करून बाळप्पा महाराजांनी स्वामींच्या काळात जे काय सगळे कार्यक्रम सुरू होते मठामध्ये ते सगळे तसेच्या तसेच सुरू ठेवले. आणि लोकांनी देखील हळूहळू बाळप्पाची या सगळ्या करण्याला मान्यता दिली. त्याच्यानंतर बाळप्पांनी मग संपूर्ण भारतामध्ये भ्रमण करून स्वामींच्या कार्याचा प्रचार प्रसार केला. असं हे विविध अंगाने नटलेलं जे बाळप्पाचं चरित्र आहे हे खरोखरच म्हणजे नुसतंच वाचनीय, श्रवणीय, मननीय नसून, पठनीय नसून त्याच्यातले काही भाग समजून उमजून अनुकरणीय पण आहेत. निष्ठा कशी असावी, निष्ठा बाळप्पासारखी असावी हे शिकण्याचं आहे आपल्याला. आणि याच्यासाठीच आपल्या त्याच्यावरती मनन, चिंतन, वाचन
श्रवण जे करायचे त्याचा हेतूच मुळात हा आहे की बाळप्पा आपल्याला समजले तर स्वामींची सेवा कशी करावी, बाळप्पासारखी करावी हे आपल्याला समजेल आणि त्यातनं आपल्याला शोधता येईल जप कसा करावा, हाक्या मारुतीपाशी बाळप्पांनी केला तसा करावा, स्वामींच्या कार्यामध्ये झोकून कसं द्यावं, अतिशय निरपेक्ष भावनेने सर्व संघाचा परित्याग करून बाळप्पांनी केलं. आपल्याला प्रत्येकाला तसं करायची गरज नाही आहे, परंतु आपल्याजवळ जे तन मन धन अंतःकरण हे सर्वांनी आपल्याला स्वामीमय व्हायचा प्रयत्न करायचा आहे. एवढंच आपल्याला या बाळप्पांच्या चरित्रातून समजून घ्यायचं आहे. बाळप्पावरती आपण भरपूर चिंतन केलेलं आहे आणि अजूनही पुष्कळ करण्याची गरज आहे, परंतु आता बाळप्पांच्या चरित्राला आपण इथे पूर्णविराम देऊन आता बाकीच्या गोष्टी पुढच्या वेळेसपासून आपण सुरू करूयात. आपली एक छोटीशी विनंती आहे, हे कार्य स्वामींचं आहे, करणारे तेच आहेत, करून घेणारे तेच आहेत, आपण सर्वजण निमित्त मात्र आहोत. फक्त एक तांत्रिक युगामध्ये छोटंसं विनंती आपल्याला की हा व्हिडिओ आपण जरूर बघता आहात, पूर्ण बघा, याला शेअर करा, याला लाईक करा, याला कॉमेंट्स करा. हाच व्हिडिओ आपल्याला यूट्यूबवर सुद्धा @गुरुगाथा नावाने चॅनल आहे आपलं, त्याच्यावरती उपलब्ध आहे. त्याची लिंक देखील आपल्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला जाईल. फेसबुकवरती आपण जेव्हा बघतो त्यावेळेला हा शेअर करायचा नक्की प्रयत्न करावा. जेवढं आपण शेअर करताल तेवढं ही माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचायला मदत होईल. खारीचा वाटा आपण प्रत्येकाने उचलूयात. वाणीला विराम देऊयात. श्री स्वामी समर्थ. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय. श्री स्वामी समर्थ.